नमस्ते, जय श्री कृष्ण सर्वांना। आजचा व्लॉग थोडासा स्पेशल आहे। आम्ही आलेलो आहोत लोणावळ्यामध्ये। निघून ऍक्च्युली बराच वेळ झालाय आम्हाला, साधारण 1:30-2च्या दरम्यान आम्ही निघालेलो। अचानकच प्लॅन ठरला ऍक्च्युली यायचा। झालं असं की 2 दिवसापूर्वी होता माझा वाढदिवस आणि तेव्हा काही कारणामुळे आम्हाला सेलिब्रेट नाही करता आला, त्याच्यामुळे आज म्हटलं आपण सेलिब्रेट करूया। आणि अचानक कुठे जायचं तर म्हटलं लोणावळा आमच्या इथून जवळ आहे, तर आम्ही एक साधारण 1:30-2च्या आसपास निघालो घरातून। तर आम्ही नुकतेच पोहोचलो आहोत लोणावळ्यामध्ये। खूप मस्त वातावरण आहे ऍक्च्युली, पाऊस पण लागला आम्हाला घाटामध्ये येताना। तर बघू आता एक एक काय स्पॉट्स कुठे कुठे जातोय आम्ही, सो तुमच्यासोबत शेअर करू आम्ही कुठे कुठे जातोय ते। प्रसाद हाय कर, कृष्णाई ॲज युजल। हा प्रसाद हाय कर। कृष्णाई आमची ॲज युजल गाडीमध्ये झोपते। निघाल्यापासून ऍक्च्युली जागी होती ती, अर्ध्या रस्त्यामध्ये पूर्ण जागी होती। आता जस्ट घाट वरती चढायला आणि मॅडम झोपल्यात आमच्या। सो एनिवेज असेच शेवटपर्यंत राहा आणि आम्ही कुठे कुठे जातोय, कसं कसं एन्जॉय करतोय सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते। सो तुम्ही सुद्धा या आमच्यासोबत लोणावळा फिरायला। आम्ही आलो होतो लोणावळ्यामधील श्री नारायणी धाम मंदिरामध्ये। या मंदिरात आम्ही याआधी देखील 2-3 वेळेस आलो होतो। इथला परिसर खूप प्रशस्त आहे आणि वातावरण मनाला प्रसन्न करणारं आहे। आणि यावेळेस तर आम्ही ऐन पावसाळ्यात आलो होतो, त्यामुळे इथलं वातावरण अधिकच सुंदर वाटत होतं। मंदिराच्या आतला परिसर देखील खूप मोठा होता। आपण येथे निवांत बसून देवाचं नामस्मरण करू शकतो। मंदिरामध्ये मूर्तीचे फोटो किंवा व्हिडिओ काढायला परवानगी होती, त्यामुळे आवर्जून आतून व्हिडिओ बनवला। इथे सेल्फी काढायला मात्र परवानगी नव्हती। चला या आमच्यासोबत तुम्ही सुद्धा देवाचं दर्शन घ्या। मंदिराच्या बाहेरच हा एक स्टॉल आहे, जिथे तुम्हाला सर्व प्रकारचे पूजेसाठी लागणारे साहित्य मिळेल। आता गोकुळाष्टमी जवळ आल्या कारणाने इथे खूप सुंदर असे बाळकृष्णाचे वस्त्र, दागिने आणि पाळणे आले होते। देवीसाठी खूप सुंदर अशी चुनरी देखील होती। दरवाजाची तोरणं, दिवे, देवाचे आसन अशा अनेक वस्तू इथे उपलब्ध आहेत। तुम्ही नक्की या स्टॉलला व्हिजिट करा।
या मंदिराच्या आवारात गोशाळा देखील आहे आणि जिथे गोमाता आहे तिथे आपला श्रीकृष्ण तर असणारच ना. या गोशाळेमध्ये सुंदर अशी श्रीकृष्णाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल. इथलं वातावरणच खूप भक्तिमय आहे. आम्ही निघालोय आता परतीच्या प्रवासाला. मस्तपैकी लक्ष्मीनारायण टेम्पलमध्ये मस्त दर्शन झालं. खूप मस्त वातावरण होतं तिथलं आणि आजूबाजूचा परिसर देखील खूप सुंदर होता. सुंदर वातावरण झालेलं. सो आता मस्तपैकी चिक्की घेतलेली आहे लोणावळ्याची फेमस आणि आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. रस्त्यामध्ये पेरूची एवढी मोठे मोठे साईजचे पेरू आहेत ना, मी फोटो शेअर करेन तुम्हाला. जागोजागी पेरूवाले आहेत आणि खूप सुंदर पेरू आहेत. पाऊस आजचा असा आहे की एकदम जास्त पण पाऊस पडत नाहीये आणि ऊनही नाहीये, त्याच्यामुळे प्रवास करताना मजा येते, एन्जॉय करता येते वातावरण. सो आता टायमिंग मध्ये आम्ही निघते. ऑलमोस्ट आता 6:45 वाजलेत. अजून काळोख नाही पडलाय, त्याच्यामुळे जाता जाता घाटातला व्ह्यू बघायला मिळेल. तुमच्यासोबत पण मी शेअर करेन. आणि आज सोमवार असल्यामुळे जास्त आम्हाला ट्रॅफिक पण नाही लागलंय. कृष्णाई मॅडम मागे आहे, तिची मजा चालली आहे मागे. कृष्णाई, कृष्णाई हाय. हे मस्त वातावरण एन्जॉय करत आता आम्ही चाललोय आजीच्या हातची भजी खायला. इथे ॲक्च्युली भजी आणि मॅगी खूपच फेमस आहे. सो तुम्ही देखील कधी लोणावळ्यामध्ये आलात तर ह्या आजीची भजी हॉटेलला व्हिजिट करायला विसरू नका. आजीने मस्त थोडंसं वगैरे ठेवले. आम्ही थांबलो इथे भजी खायला. भजी आणि कांदा भजी आणि मक्याची सुंदर भजी मिळतात इथे. कॉर्न भजी, लोणावळ्याची स्पेशल कॉर्न भजी खायला थांबलोय आम्ही. आणि गरमागरम मॅगी बनवत आहेत त्या आजी. दुकानाचं नावच आहे आजीची भजी, हो ना. मस्त वातावरण झालं पण भारी. आजचा दिवस भारी मिळाला आपल्याला पण फिरायला. येस, बड्डे. येस, थँक्स टू प्रसाद. ॲक्च्युली बड्डे 2 दिवसापूर्वी होता, तेव्हा नाही येता आला आम्हाला, कुठेच जायला नाही मिळालं फिरायला. तो आजचा दिवस मस्त मिळाला आहे पण फिरायला. नमस्ते, वेलकम बॅक. तर फायनली आपण पोहोचलोय आता पनवेलमध्ये आणि एवढा लोणावळा खंडाळा प्रवास करून आलो. तिथे जे ट्रॅफिक नाही मिळालं ते आमच्या कळंबोली सर्कलला ट्रॅफिक लागलेलं आहे. सो एनिवेज आपण पोहोचू आता एक 10-15 मिनिटांमध्ये घरी. आणि जाताना काहीतरी जेवणाची व्यवस्था करून जाऊया. जाताना काहीतरी घरी पार्सल घेऊन जाऊया जेवायला. कारण लोणावळा खंडाळामध्ये आम्ही ॲक्च्युली प्रॉपर असं जेवण घेतलंच नाही दुपारचं. ते कॉर्न भजी, कांदा भजी, मॅगी, मक्याचं कणीस हेच खात खात आलोय आम्ही.
त्याच्यामुळे प्रॉपरचं जेवण नाही झालंय. सो आता रात्रीच्या जेवणाची काहीतरी व्यवस्था करतो आणि मग घरी जातो. लवकरच आपला हा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचेल. काही शॉर्ट्स पण रील्स पण आपण केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघा. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मी आता हा व्हिडिओ इथेच एंड करते आणि ह्याच्या पुढे जर काही शूट केलं तर त्याला व्हॉइस ओव्हर करेन मी. सो येस. आणि कृष्णाही आपली ॲज युजल प्रवासामध्ये झोपून येते. तिथे मात्र खूप एन्जॉय करत होती ती, पण आता परत परतीच्या प्रवासाला ती गाडी